पुण्यातील कथित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची माहिती मिळते। या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचं जवळपास स्पष्ट झाल्याचं कळतंय। या अहवालात पार्थ पवार यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नसल्याची माहिती समोर आली आहे। मात्र अमेडिया कंपनीचे दुसरे संचालक दिग्विजय पाटील आणि अमेडिया कंपनीला जमीन विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी यांना दोषी ठरवण्यात आल्याची ही माहिती समोर आली आहे। खारगे समिती त्यांना याच्यातनं बाहेर काढूच शकत नाही आणि काढलं तर खारगे समितीला मी धारेवर धरणार आहे आणि एवढंच नाही तर हायकोर्टापर्यंत याच्या विरुद्ध मी लढा देणार आहे। आताच्या घटनेला या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्र समोर यायला हव्यात म्हणून मी बोलले की कुठल्याही परिस्थितीत मुंढवा घोटाळ्या प्रकरणात पार्थ पवारला बाहेर येऊ शकणार नाही। त्यामुळे पार्थ पवारला कुठलीही क्लीन चिट मिळालेली नाही। या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे विजय कुमार सर आपल्या सोबत आहेत। तुमच्यासाठी हा धक्का आहे का? हे आश्चर्य वाटायचं काय कारण? अजिबात धक्का नाही, कारण ज्या दिवशी कमिटी स्थापन झाली त्याच वेळेला मी जाहीरपणे म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही, ही कमिटी वेळ काढूपणा करेल आणि त्यानंतर मी ही कमिटी सगळ्यांना क्लीन चिट देईल। त्यानुसार घडलेलं आहे। त्यांनी कायदा व्यवहार हे सगळं बघण्यापेक्षा राजकीय साठमारीकडे जास्त लक्ष दिलेलं आहे आणि या राजकीय साठमारीमधून या एका मोठ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। ही क्लीन चिट पूर्णपणे चुकीची आहे। मी असं ऐकलं होतं की राज्य शासनातले जे वरिष्ठ सरकारी अधिकारी असतात ते खूप शिकलेले आणि अनुभवी असतात, परंतु त्यांचा अनुभव त्यांनी जनतेच्या कामासाठी वापरण्याच्या ऐवजी राजकीय साठमारीसाठी वापरला आहे। ही याच्यातली दुःखदायक मी म्हणता की याची सुरुवातच जी तक्रार नोंदवल्या गेली होती तिथपासून झाली होती। हिंगाणे जे आहेत इथले JDR त्यांनी या संदर्भात तक्रार दिली होती आणि तेच याच्यामध्ये आरोपी होते असं तुमचं म्हणणं? FIR मध्ये ज्या वेळेला नाव नोंदवलं ना तारूचं, त्याच वेळेला कुठल्याही गोष्टीसाठी हेड ऑफ द डिपार्टमेंट जबाबदार असतो। तुम्ही शिपायाला वगैरे फार काही त्रास देऊ शकत नाही। इथं वरिष्ठांनी चुका केल्या, अगदी हिंगाणे असतील किंवा त्याच्या आधीपासून ही जी कमिटी नेमली खारगे समितीची, रेव्हेन्यू कायद्यानुसार या प्रत्येकाकडं आपापली जबाबदारी आहे। काही खालच्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या किंवा चुकीचं वागलं हे म्हटलं असलं तरी हे सगळं रेकॉर्ड तपासण्याची जबाबदारी, अशा चुका होऊ न देण्याची जबाबदारी, अशा गोष्टी घडणार नाहीत याची जबाबदारी आणि घडलं तर त्या लोकांना शिक्षा करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर होतीच त्यांच्यावरच तपास सोपवलं होतं चौकशी। माझं म्हणणं पहिल्यापासून होतं की जे अधिकारी स्वतःच दोषी आहेत या सगळ्या प्रकरणाला ते स्वतःची काही चौकशी करणार, तसंच घडताना दिसतंय। आता त्यांनी पार्थ बरोबर स्वतःलाही क्लीन चिट दिलेली आहे। पण मग एकूणच कंपनी ऍक्ट काहीतरी यामध्ये नियम असणार आहेत। त्याचबरोबर ज्या पद्धतीने या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे दस्त नोंदवल्या गेले त्यामध्ये अनियमितता झालेली आहे, त्यालाही नाकारता येणार नाहीये। अनियमितता कुणी नाकारू शकत नाही, नाकारलेली नाही। फक्त हे सगळं चाललंय ते हे पार्थ पवार दोषी आहे की नाही याच्यावर चाललंय। अनियमितता झाली, कागदपत्र घडलेली आहेत, रजिस्ट्रेशन झालेलं आहे, स्टॅम्प ड्युटी परत घ्यावी असं एक त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। याचा अर्थ चूक झाली, पण दोष कुणावर ठेवायचा तर दोष फक्त जो मुख्य दोषी आहे 99% पार्टनर आहे त्याच्याऐवजी 1% पार्टनर म्हणजे एका अर्थाने तो शिपाईच आहे असं म्हणता येईल, त्याला दोषी धरण्यासाठीचा हा सगळा प्रकार चाललेला आहे आणि हा केवळ राजकीय साठमारी, याच्यामध्ये कुठेही कायदा बघण्यात आलेला नाहीये। पुढचा लढा आणि कंपनी ऍक्ट काय सांगतो? कंपनी ऍक्ट असं म्हणतं की जरी तुम्ही काही गोष्टी व्यक्तिगत केल्या असल्या तरी कॉर्पोरेट संरक्षण तुम्हाला तोपर्यंत असतं जोपर्यंत सगळ्या गोष्टी कायदेशीर आहेत तोपर्यंत। एकदा कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन ती चोरी झाली, फसवेगिरी झाली की त्याला कॉर्पोरेट संरक्षण नाही। ते नेहमी म्हणजे आता समजा 21 कोटी रुपये जरी वसूल करायचे झाले तर ते व्यवहार कंपनीशी झाला, व्यवहार व्यक्तीशी नाही झालेला, त्याच्यामुळे ते कंपनीकडनं वसूल करावे लागतील। दिग्विजय पाटील आरोपी असतील तर 99% ज्यांची भागीदारी आहे ते पार्थ पवार निर्दोष कसे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड।